हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आमच्या घराजवळ इथं मायकाचं मंदिर आहे. तर मम्मीन मी आता चाललो आहे तिथं मंदिरात. आरत्या त्यांची यात्रा झाली आत्ता, पण मंदिरात जायचं काही झालं नाही म्हणून आज मंगळवार आहे म्हणून चाललो आहे मंदिरात. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत, मंदिर दाखवतो तुम्हाला पण. तर असंच व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा आज सकाळचे हे 6:30 वाजलेले आहेत. तर इथं आमच्या इथं एक महाकोबाईचं मंदिर आहे. म्हणलं चला आता यात्रा वगैरे तर झालेत, आम्ही कोण यात्रेला गेलो नाही, पण इथं मस्त असं मंदिर आहे महाकोबाईचं. म्हणलं चला इथलं इथं जाऊन येऊ आपण. कुठं जरी गेलं ना तरी देव एकच असतो, काही वेगळे नसतात. तर मग नारळ वगैरे सगळं, भात, दही भात वगैरे, अगरबत्ती, कापूर वगैरे आम्ही घेतलं. आणि इथं जवळच आहे आमच्या घरात जवळ. म्हटलं चला त्या नारळ वगैरे वाढवून येऊ आपण. म्हणून बघा आम्ही दोघीजण निघालो आहे. आणि असं मस्त असं शिखर वगैरे आहे मंदिराला. आणि छान आहे परिसर, किती हिरवागार आहे बघा साईडनं, पण असं मस्त वाटतंय. आणि भरपूर असं मोठं मंदिर बांधलेलं आहे. इकडं बाहेरच्या बाजूला सगळं म्हणजे ढोल वगैरे काय साहित्य असतं ते ठेवायला केलेलं आहे. आणि पुजारी मावशी पण होत्या. दरवाजा उघडाच, कारण सकाळी आरती वगैरे असते ना लवकर, त्यामुळे उघडच असते. तर बघा असं मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि महाकोबाईची मूर्ती अशी छानपैकी सजवलेली आहे. आणि असं उठून दिसायला लागला आहे आज चेहरा. तर किती असं वाटायचं मस्त, तिथंच बसावं असं वाटत होतं. तर तिथं नारळ वगैरे काय आत वाढवत नाहीत. फक्त आम्ही दही भातात नैवेद्य ठेवला, हळदी कुंकू लावलं, साखर वगैरे टाकली. आणि मी जाताना तेल घेऊन गेलते ना, तर देवामध्ये तेल वगैरे पण घातलं. म्हणतात कुठं जरी मंदिरात गेलं ना तर सोबत तेल घेऊन जावं, आणि जिथं दिवा वगैरे लावला ना तिथं त्यामध्ये ते सोडावं. आणि म्हणजे आपण एक दिवा तिथं प्रज्वलित केल्यासारखं होऊन जातं. तर काय गर्दी, एवढ्या लवकर गर्दी वगैरे काय नव्हती. आम्ही देवदर्शन वगैरे करून घेतलं आणि आलो. नारळ वगैरे वाढवायसुद्धा कोण नव्हतं. म्हटलं चला आपण आता वाढवून घेऊ. आणि मंदिराभोवतानी प्रदक्षिणा वगैरे पण घातल्या. आणि मंदिराभोवतानी पण असे देव आहेत बरं का, नंदी वगैरे. आणि भरपूर कशा कशाच्या अशा मूर्त्या पण आहेत. त्यांना पण पाणी वगैरे घालून, अगरबत्ती लावून, भाताचा नैवेद्य वगैरे दिला. आणि असं कुठं मंदिरात वगैरे गेलं ना तर छान वाटतं माणसाला. आणि मनाला शांती पण मिळते आणि छान पण वाटतं. तर आम्ही जरा थोडा वेळ तिथं थांबलो पण. आणि या पुजारी मावशी त्यांना हळदी कुंकू लावून वगैरे त्यांचं पण दर्शन घेतलं. कारण त्या ही महाकोबाईचे भक्त आहेत म्हटल्यावर त्यांना महाकोबाई म्हणूनच आपण त्यांना मानून त्यांच्या पाया पण पडायचं. कारण माणसामध्ये पण देव असतोच म्हणतात. तर अशा प्रकारे मंदिरात मस्त सजावट केलेलं आहे बघा, फुलं वगैरे सगळं. आणि आता जाऊन पण परत आम्हाला भरपूर अशी कामं आहेत. सकाळी जाऊन म्हणजे पाणी वगैरे गरम झालं, सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या. आता नाश्ता पण जाऊन बनवायचा आहे आम्हाला. म्हणलं इथं लवकरच मंदिर आहे तर सकाळी जाऊ म्हणून आम्ही सकाळीच गेलो. आणि नारळ पण आता प्रत्येक मंदिरात बाहेरच नारळ वाढवतात, आतमध्ये नारळ वाढवत नाहीत. आणि इथं आतल्या बाजूला नंदी पण आहे, असं छानपैकी नंदीची मूर्ती आहे. बघू शकता आतमध्ये. असं पण सगळा परिसर स्वच्छ आणि मस्त आहे. असा गेलं तर एकदम मनाला समाधान वाटतं. वर पालखी वगैरे असे बांधून ठेवलेले. आणि अगरबत्ती कापूर पण जाळण्यासाठी ते बाहेरच केलेलं आहे, मंदिरात अजिबात असलं काही नाही. तर आज आमचं सगळ्यांना सुट्ट्या पण नाहीत. म्हटलं चला सगळी घरात पण नाहीत, काय लवकर जेवण बनवायची आपल्याला आज काही गरज नाही. रोज लवकर काय होतं, नाश्ता बिष्टा काय नसतो, रोज आम्हाला लवकरच जेवण बनवायचं असतं. मग तर आज काय ना जेवण वगैरे नाही. म्हटलं चला देवदर्शन करून यायचं, नंतर आपण नाश्ता वगैरे बनवायचा. तर बघा आता दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालो माघारी घरी. तर इथं मंदिरच्या साईडला पण असं हिरवंगार आहे, बघू शकता परिसर छान आहे असा. तर येऊन मी इथं काय केलं, डोसे बनवायचे होते. आणि डोशाचं पीठ बारीक केलेलं होतं. म्हटलं चला आज नाश्त्याला डोसा आणि बटाट्याची भाजी बनवू. तरी मी इथं बटाट्याची भाजी बनवून घ्यायला, अमृता पण तिकडं पलीकडं डोसे बनवायला लागलेले. तर आज मस्त मेनू आहे असं, बटाट्याची भाजी, डोसे, इडली आणि चटणी पण बनवली होती. अशा सगळा प्रकार बनवला होता. त्यात पण बराच वेळ आमचा गेलेला आहे. आणि डोसे एकदम छान झालते बरं का, पातळ एकदम कुसकुशीत. बघू शकता आतमध्ये तवा दिसतो, एवढं कुरकुरीत आणि कडक झालते.
आणि भाजी पण खूप छान झालती. आपण जे सगळं पदार्थ साहित्य वगैरे जर घातलं ना कुठली पण भाजी छानच होत असते. तर बघू शकता असे डोसे आपले झालेले आहेत. तर त्यात आणि एकदा म्हणले आम्हाला मिस्टर म्हणले इडल्या पण बनव, मग थोड्या इडल्या पण आम्ही बनवून घेतल्या. तर बघू शकता असं भाजी आपली झालेली आहे बटाट्याची. त्यात वाटाणं, कोथिंबीर, कांदा सगळं सगळं घातलेलं आहे. आणि हॉटेलमध्ये कशी आपणाला डोसा आणि बटाट्याची भाजी देतात ना अशा प्रकारेच आम्ही बनवलं होतं. आणि बघू शकता असं छान मोठे मोठे डोसे झालेले आहेत. आणि एकदम पातळ जाड वगैरे असले ना तर चिकलावून लागतात, जाड काय बरोबर वाटत नाहीत. आणि असे पातळ खुसखुशीत कडक झाले ना खायला पण छान लागते बटाट्याची भाजी संग. आणि बरेच दिवस झाले डोसे बनवलेच नव्हते, पण अमृता म्हणली मी भिजू घालते तांदूळ. तिनं तांदूळ वगैरे डाळी वगैरे सगळ्या भिजू घातल्या होत्या. तांदूळ असं भरपूर असं घरात आहे पण बनवायलाच हे होत नाही, कधी बनवायचं बनवण्याच्या नादात ते राहून जातं. आणि आम्ही सारखं काय तर असं आप्पे, कांदे पोहे म्हणजे उपीट असं बनवत असतो कधी तर सगळे घरात असल्यानंतर. कारण सकाळी लवकर असल्यामुळे सगळ्याच गोष्टी शेअर करणं आपणाला शक्य नसते. त्यामुळे जेवढं आपणाला म्हणजे शेअर करता येईल तेवढंच आपण करायचं. आणि ही दुपारची वेळ आहे बरं का, दुपारी म्हणजे 2-2:30 वाजलेत. पण तर नाही. तर आकाश आमचा म्हणला मम्मी जरा सरबत कर छानपैकी लिंबूचा. आणि कसं आहे माहिती आहे, लिंबू आणि साखर थोडंसं नमक घालून जर आपण थोडी ही पण विलायची पावडर पण टाकायची, असं पेलं ना आपलं पोट पण म्हणजे शांत आणि स्वच्छ राहतं.